साहेब, हे सरकारी महानगरपालिकेचा भूखंड होता। याच्यामध्ये तहसीलदार नाशिक आणि सर्कल यांनी बेकायदेशीर नोंद लावली। अजूनपर्यंत 4 महिने झाली त्यांना निलंबित केलं नाही साहेब। पूर्ण नाशिक शहरामध्ये आमदार लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला तेव्हा ती नोंद अनावधानाने रद्द झाली, म्हणून कारवाईच करत नाही यांच्यावर। मग लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा? मी कमिशनर साहेबांना सांगतोय तुम्हाला सर, हे 1 ते 35 प्लॉट आहे। याच्यामध्ये मेलेल्या माणसाची ऑर्डर केली तहसीलदार नाशिकांनी। मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण करून 4 महिने झाले साहेब लढतोय मी, अजूनपर्यंत त्यांना निलंबित केलं नाही, कुठल्याही प्रकारची कारवाई नाही। जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, महसूल आयुक्त साहेबांना भेटलो, 4 महिने झाले कुठल्याही प्रकारची कारवाईच होत नाही साहेब। तुमच्यासारखे महसूल अधिकारी चांगले मंत्री झाले, त्यांनी खरोखर तुम्ही जनसंवाद दौरा घेतल्यामुळे 2-3-4 प्रथम अभिनंदन नाशिककरांच्या वतीने। 2-3-4 तारखेला माझ्याकडे बैठक लावतो त्या विषयाची। यस हे तसंच तलाठीने बेकायदेशीर नोंद टाकली देवळा तालुक्यातला। हे कोणाची नोंद साहेब टाकतात, पैसे घेतात आणि चुकीच्या नोंद टाकतात आणि परत म्हणतात की नजर चुकीने झाली। अहो साहेब, एवढा त्रास होतो नागरिकांना। तहसीलदारकडे अपील, प्रांतकडे ऍडिशनल पैसे द्यायचे आणि निकाल त्यांच्या बाजूने घ्यायची, कुठली पद्धत चालू आहे साहेब? नाशिकचं महसूल प्रशासन एकदम अकार्यक्षम झालंय, लोकांना न्याय भेटत नाही आणि चुकीचं काम लोकांना प्रोटेक्ट करतात साहेब, न्याय भेटतच नाही। प्रत्येक कामाला ना एक टाइम मर्यादा असू दे। अधिकारी ना मुद्दाम लेट करता, नंतर पैशाची अपेक्षा, पैसे दिले का लगेच सकाळी दिले का संध्याकाळी काम होतं। एक छोटासा विषय सांगतो। 24 अनधिकृत भट्ट्या आपण बंद केल्या महसूलने, त्याच्यावर आतापर्यंत 10 ते 15 कोटीचा दंड ठोकलेला आहे साहेब। अजून एकाची पण सातबाऱ्याला नोंद लागली तर ठाकरे म्हणून कर्मचारी, त्याच्याकडे आम्ही 4दा गेलो, त्यांनी साधं काय नोंद काय दंड लावला ते सुद्धा आपत्ती साहेब, काहीच करत नाही साहेब। आणि यांना जाब विचारलं का आम्हाला सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल करायच्या धमक्या देतात अधिकारी। प्रत्येक अधिकारी आपला नाशिक जिल्हाच नाही, पूर्ण महाराष्ट्रावर हीच परिस्थिती। आमचं तुम्हाला निवेदन आहे साहेब, तुम्ही तेवढं बघा प्लीज। 6 महिन्यात आपण चेक करायनी 5% एकही ऑर्डर काढली नाही सामान्य माणसाची, आणि 25% सुद्धा ऑर्डर आहे। साहेब, प्रत्येक कामाला एक टाइम मर्यादा ठेवा, त्या मर्यादेत नाही काम केलं अधिकाऱ्यांना दंड करा साहेब। 10 तक्रारीपैकी 8 तक्रारी तुमच्या येत आहे ते चांदवडच्या। मी विषय सांगाल तिकडे येऊ का चांदवडला? त्याला कलेक्टरशी बोला तुमच्या, आणि जेवढे निवेदन पाठवले मी माझ्या सहीने पूर्ण काम करून मला पाठवा। प्रत्येक कामाला ना एक टाइम मर्यादा असू दे। अधिकारी ना मुद्दाम लेट करता, नंतर पैशाची अपेक्षा, पैसे दिले का लगेच सकाळी दिले का संध्याकाळी काम होतं। त्यांना जाब विचारलं का आम्हाला सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल करायच्या धमक्या देतात अधिकारी। प्रत्येक अधिकारी आपला नाशिक जिल्हाच नाही, पूर्ण महाराष्ट्रावर हीच परिस्थिती। साहेब, प्रत्येक कामाला एक टाइम मर्यादा ठेवा, त्या मर्यादेत नाही काम केलं अधिकाऱ्यांना दंड करा साहेब।